आणि हा सन्मान करण्यासाठी अंकुश बाबा कदम यांना विनंती आहे. शिवराम वैती सरांचा बाबा आपण सन्मान करावा. वैती सरांनी सांगितलं की माझा सन्मान बाबांच्या शुभ हस्ते करा आणि आपण या सीनियर पंचांचा सन्मान करत आहोत आणि हा सन्मान स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या शुभ हस्ते शिवराम वैती सरांचा आपण सन्मान करत आहोत. एक सीनियर पंच आहेत. यानंतर मित्रांनो आपण वळणार आहोत पुढील सन्मानाकडे आणि सन्मान आहे शशी साटम सरांचा. त्यांचा आपण सन्मान करत आहोत. कडक शिस्तीचे पंच शशी साटम सर अनेक मोठमोठ्या स्पर्धा 70च्या असतील किंवा खुल्या गटाच्या असतील अशा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ख्याती लाभलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटला, शशी साटम सरांचा सन्मान आपण ज्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे अंकुश बाबा कदम यांच्या शुभासे होत आहे. कारण पंचांना थोडासा दूरचा प्रवास करायचा आहे, घरी त्यांना जायचं आहे, त्यासाठी आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. मैत्री ग्रुप जावली सर्व सदस्यांना विनंती आहे मित्रांनो आपण व्यासपीठावरती या. मैत्री ग्रुप जावली आपल्याला विनंती आहे, ज्या ग्रुपने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. त्याचबरोबर जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती या. तब्बल 12 संघ सहभागी झाले. ग्लोरियस स्पोर्ट्स सुशांत धनावडे आनंद धनावडे यांच्या मालकीचा संघ सहभागी झाला. श्री फायटर रविदा दळवी यांचा संघ सहभागी झाला. काळेश्वरी फायटर विलासदादा बनगे यांचा संघ सहभागी झाला. श्री भैरवनाथ फायटर हा संघ होता. रविदा देशमुख संदीपदा देशमुख यांचा सहभागी झाला. शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर महेंद्र झुनगरे आणि महेश झुनगरे यांच्या मालकीचा संघ सहभागी झाला. वैष्णवी 11 डांगरेकर विजयदादा सुर्वे यांच्या मालकीचा संघ. श्री ब्रदर्स विकास दादा धनावडे यांचा संघ सहभागी झाला. शेलार चॅलेंजर प्रवीण दादा शेलार यांचा संघ सहभागी झाला. भैरवनाथ वॉरियर्स राजू दादा धनावडे यांचा संघ सहभागी झाला. त्यानंतर पाटील वॉरियर संतोष दादा पार्टे यांचा संघ सहभागी झालेला आहे. हे 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. अजिंक्य योद्धाज गणेशदा निंबाळकर कविराजदा परामने यांचा संघ सहभागी झाला. जानायदेवी योद्धाज महेंद्र दादा शेलार ओम महेंद्र शेलार हे संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले. सर्व संघ मालकांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपण काही सन्मान करत आहोत. या ठिकाणी आपण प्रदीप दादा शेलार यांचा सन्मान करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे किरण धनावडे सरांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण हा सन्मान करावा. आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण काही सन्मान या ठिकाणी करत आहोत आणि आपण सन्मानार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे श्री संतोष दादा शेलार यांचाही सन्मान आपण करत आहोत. दादांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा आणि सन्मान करण्यासाठी विनंती आहे विजय पार्टे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण यानंतर पुढील सन्मानाकडे वळत आहोत. श्री सुनील शेलार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. विनोद धनावडे विडी यांना विनंती आहे की आपल्या शुभासे श्री सुनील दादा शेलार यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती आपण त्यांना करत आहोत. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत आणि सन्मान आहे विलास दादा पार्टे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दादांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकारा. अनिल जुनगरे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण हाही सन्मान कव्हर करावा अशी विनंती आपण त्यांना करत आहोत. या ठिकाणी आपण सन्मानार्थ्यांना सन्मानित करत आहोत. जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्या मान्यवरांचा स्नेहपूर्वक या ठिकाणी सन्मान होत आहे. आता आपण आणखीन एका पुढील सन्मानाकडे वळत आहोत. श्री पांडुरंग शेलार यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि महेंद्र दादा शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा सन्मान आपण यानंतरचा करावा अशी विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान करत आहोत. श्री विशाल धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकारा अशी विनंती आपण त्यांना करूया. त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली ही माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आपण देऊन त्यांचा करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान. या सन्मानार्थ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. विशाल धनावडे मंत्रालय अधिकारी आहेत आणि सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि
रवी देशमुख यांना विनंती आहे। महेंद्र शेलार यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण करत आहोत। मंत्रालय अधिकारी त्यांचा सन्मान आपण करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण, त्याचबरोबर खासदार बाळ्यामामा यांचे जावई या ठिकाणी आहेत आणि त्यांचाही आपण सन्मान करत आहोत। प्रशांत दादा निकम यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि अनिल दादा कदम यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती आपण करूया। बाळ्यामामा यांचे जावई जे खासदार आहेत आणि त्यांचे जावई आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करूया। त्याचबरोबर वागदरे गावचे ग्रामस्थ आणि अमर शेलार यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत। सुरेश दादा शेलार यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे रवी देशमुख यांना विनंती आहे अमर शेलार यांचे पिताश्री आणि वागदरे गावचे ग्रामस्थ यांचा सन्मान आपण करावा। सुरेश दादा शेलार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत। वागदरे ग्रामस्थांचा अर्थात सुरेश दादा शेलार यांचा सन्मान। त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे सचिन दादा पवार यांचा सन्मान होत आहे आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे सचिन पार्टे यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा। सचिन दादा पवार या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, आलेवाडीचे आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत सन्मान। त्याचबरोबर सचिन दादा भिल्लारे त्यांचाही सन्मान होत आहे। सचिन दादा पवार यांनी या स्पर्धेला एक विशेष सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर सचिन दादा भिल्लारे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि हर्षल खराडे यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा। सचिन दादा भिल्लारे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर दादा पवार आलेवाडी आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे आणि त्यांना विनंती आहे की आपला हा सन्मान आपण स्वीकारावा। शंकर झुनकर यांना विनंती आहे की आलेवाडीचे दादा पवार यांचा सन्मान आपण करावा अशी आपण त्यांना या ठिकाणी विनंती करूया। त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करत आहोत स्वराज्य पक्ष नवी मुंबई युवा अध्यक्ष आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। मयूर दादा धुमाळ यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। संतोषजी शंकरजी जुनगरे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते हा सन्मान येतो। अर्थातच युवक जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मयूरजी धुमाळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। कविराज परमने मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते पुढील सन्मान आम्ही घेतोय। राज्य कार्यकारिणी सदस्य नवी मुंबई सन्माननीय आदरणीय राहुलजी गावडे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। राज्य कार्यकारिणी सदस्य नवी मुंबई स्वराज्य पक्ष राहुलजी गावडे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय। महेंद्र दादा आपले शुभहस्ते एक सन्मान आम्ही घेतोय। अर्थातच प्रवीण दादा शेलार यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। श्री कन्स्ट्रक्शन द्वारका कन्स्ट्रक्शन आणि प्रवीण दादांना फायनल मॅचसाठी आपण पाहिलं तर सामन्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक चौकाराला प्रत्येक विकेटला 100 रुपये असं देऊन खेळाडूंचं मनोबल वाढवलं। प्रवीण दादासाठी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। पुढील सन्मान आम्ही करत आहोत किरण धनावडे आपल्या शुभहस्ते पुढील सन्मान घेतला जातोय। व्यासपीठावरती उपस्थित घनसोली तालुका सरचिटणीस सन्माननीय महादेवजी कदम साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। घनसोली तालुका सरचिटणीस सन्माननीय महादेवजी कदम साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत।
त्याचबरोबर पुढील सन्मान घेतला जातोय अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित ज्ञानेश्वरजी कदम साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्माननीय ज्ञानेश्वरजी कदम साहेब, मी विनंती करेल आपण या आपलाही सन्मान महेंद्रदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी कदम साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही करत आहोत युवा उद्योजक सन्माननीय किरणजी कदम साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. युवा उद्योजक किरणदादा कदम, आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रविदादा, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सन्माननीय किरणदादा कदम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. सन्माननीय किरणजी मोरे साहेब देखील आज उपस्थित आहे. किरणदादा, आपलाही सन्मान. यानंतर जे 12 संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत त्या 12 संघांचा आता आपण सन्मान करत आहोत आणि संघ मालकांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकारा, कारण आपण संघ घेतलात आणि सन्माननीय 2 सन्मान करायचे बाकी आहेत. चेतनदादा धनावडे साहेब आज उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चेतनदादा, प्लीज मी विनंती करेल आपण या. हा सन्मान आहे. शंकरदादा, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आज व्यासपीठावरती उपस्थित कोंडाळवाडी कृती समितीचे आमचे सन्माननीय आदरणीय जनार्दनजी मोरे साहेब, आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आपणही उपस्थित राहिलात. अनिल दादा धनावडे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. यानंतर आता आपण जे 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या 12 संघांचा या ठिकाणी आता आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण या प्रीमियर लीगमध्ये 12 संघ सहभागी झालेले आहेत. कारण या संघ मालकांनी संघ घेतले आणि त्यानंतर खेळाडू निवड केले लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून, त्यांचे संघ या ठिकाणी खेळलेले आहेत. आपण आता संघ मालकांचा सन्मान करूया. या ठिकाणी आपण सन्मानित करूया. संघाचं नाव आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर. संघ मालक आहेत महेंद्र झुनगरे सर आणि महेश दादा झुनगरे यांचा आपण सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे महेंद्र शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा, ज्यांच्या अकॅडमीचं नाव या संघाला आहे आणि त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे, आर्मी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र हे कोपरखेरणे येथे आहे आणि संघ मालक देवदेव गावचे आहेत. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. हे रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन संघ मालक महेंद्र झुनगरे सर शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरचा या ठिकाणी सन्मान होतोय. लीग स्टेजला हा संघ चांगला खेळला. त्यानंतर आपण आता पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि संघाचे नाव आहे श्री भैरवनाथ फायटर. संघ मालक होते रवी दादा देशमुख आणि संदीप दादा देशमुख. नितीन कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. गांजेगावचं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला. संघ मालक आहेत रवी दादा देशमुख आणि संदीप दादा देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. संघाचं नाव आहे श्री भैरवनाथ फायटर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि सन्मान आहे लीग स्टेजला हाही संघ चांगला खेळला आणि या संघाला जे नाव आहे वरोशी गावचं ग्रामदैवताच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. संघाचं नाव आहे काळेश्वरी फायटर. संघ मालक आहेत विलास दादा भनगे. यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. सूर्यकांतळी कांताभाई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. युवा सेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य आपण सन्मानित करत आहोत विलासदादा भनगे
यांचा आपण सन्मान करत आहोत. वरोशी गावचं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला होता. पुढील सन्मानाकडे आपण वळूया आणि सन्मान आहे, संघाचं नाव आहे श्री फायटर. संघ मालक आहेत रवी दादा दळवी यांचा आपण सन्मान करत आहोत, जे मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत. आदित्य शिंदे यांना विनंती आहे की आपल्या शुभास्या सन्मान आपण करावा. श्री डिजिटल हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि संघाचं नाव आहे श्री फायटर आणि संघ मालक आहेत रवी दादा दळवी यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. रेशीम धाग्यांनी ही विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळूया. संघाचं नाव आहे ग्लोरियस स्पोर्ट. संघ मालक आहेत सुशांत धनावडे आणि आनंद धनावडे यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. विजय सकपाळ यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा आणि केतन यांना विनंती आहे की ग्लोरियस स्पोर्ट्सचा हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपण त्यांना विनंती करत आहोत. ग्लोरियस स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये उतरला. ग्लोरियस स्पोर्ट्सचे बरेचसे सामने शेवटच्या बॉलपर्यंत गेले. चांगला संघर्ष ग्लोरियस स्पोर्ट्सनेही केला. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे, संघाचं नाव आहे अजिंक्य योद्धाज. गणेश दादा निंबाळकर आणि कविराज दादा परामने यांच्या मालकीचा असणारा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि सन्मान करण्यासाठी विनंती आहे अनिल जुनगर यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा. स्वराज्याची 4थी राजधानी म्हणजे अजिंक्य तारा जो किल्ला आहे त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला होता. संघाचं नाव आहे अजिंक्य योद्धा. संघ मालक आहेत गणेश दादा निंबाळकर जे कोंडवे गावचे पूर्व सरपंच आहेत आणि कविराज दादा परामने जे मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि संघाचं नाव आहे श्री ब्रदर्स. संघ मालक आहेत विकास शेठ धनावडे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण सन्मान करा. आपण सन्मानित करूया. श्री ब्रदर्स हा जो व्यवसाय आहे या नावाचा तो मेढा येथे आहे आणि त्याच व्यवसायाचे नाव या ठिकाणी विकास दादा धनावडे यांनी दिलेलं आहे आणि त्याच नावाने हा संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळला. आणि कविराज दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य कविदादा हा सन्मान आपण करावा. संघाचं नाव आहे श्री ब्रदर्स. संघ मालक विकास दादा धनावडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मेढ्या येथे त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला होता आणि त्यांचाही संघ चांगला खेळला. 3य क्रमांक पटकावलाय या संघाने. बरेचसे संघ मालक हे संघ मालक गावावरतून आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आता पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि संघाचं नाव आहे शेलार चॅलेंजर. संघ मालक आहेत प्रवीण दादा शेलार यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा. संघ मालक प्रवीण दादा शेलार, विजय दादा शेलार यांच्या मालकीचा संघ आहे आणि हा सन्मान आयुष शेलार यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा. विजय दादा शेलार, प्रवीण दादा शेलार यांच्या मालकीचा असणारा संघ आणि त्यांच्या आडनावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. कित्येक स्पर्धेमध्ये हा संघ शेलार चॅलेंजर नावाने उतरतो आणि तो संघ याही स्पर्धेमध्ये उतरला आणि त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण आता वळणार आहोत. संघाचं नाव आहे पाटील वॉरियर. संघ मालक आहे संतोष दादा पार्टे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे आशुतोष शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. संघाचं नाव आहे पाटील वॉरियर्सने खेळ चमकदार दाखवलेला आहे. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. पाटील वॉरियरचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संतोष दादा पार्टे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आपण सन्मानित करत आहोत पाटील वॉरियर्स, कारण 12 संघ हे फार महत्त्वाचे होते, संघ मालकही तितकेच महत्त्वाचे होते. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत. संघाचं नाव आहे जानाई देवी योद्धाज. भामगर गावचं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ उतरला. महेंद्र दादा शेलार आणि ओम महेंद्र शेलार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सन्मान करण्यासाठी हर्षल खराडे यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण सन्मान करावा. संघाचं नाव होतं जानाई देवी योद्धाज. भामगर गावचं जे ग्रामदैवत आहे त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि जानाई देवी योद्धाजने या लीग स्टेजला सुरुवात चांगली केली आणि त्याच संघाचा आपण करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान.
त्याचबरोबर मोहाटचे केबी यांनाही विनंती आहे, आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे, या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. विजय सकपाळ यांना विनंती आहे की केबी यांचा सन्मान आपण करावा. मोहाट गावचे केबी यांचा सन्मान आपण ठिकाणी करत आहोत. त्या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करूया. नेहरू युवा मित्र मंडळ मोहाट यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि केबी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. आणखीन एक महत्त्वाचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, मला वाटते तब्बल 4 दिवसापूर्वी या व्यक्तीच्या या यशस्वी 5 वर्ष या व्यक्तीच्या या कार्याला जरूर झाली. 5 वर्षाचा वर्धापन दिन त्याचा साजरा झाला म्हणजे सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. इथपर्यंत या प्रवासामध्ये अविस्मरणीय क्षण त्याचा होता. बऱ्याचशा अडचणी आल्या, बऱ्याचशा वाटा खडतर झाल्या, मात्र जे सुयश ग्राफिक आणि सुयशच्या व्हिडिओ एडिटिंग, ज्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ सोशल मीडियावरती दिलं जातं, ज्या सुयशनं गेल्या 5 वर्षामध्ये जावली तालुक्यातील खेळाडूंना सोशल मीडियावरती आणलं, त्यांच्या खेळाला एक वेगळा वाव दिला, त्या सुयशचा सन्मान नाही झाला तर स्पर्धा पूर्ण होणार नाही या मताचा मी आहे. डिजिटल युगातील एक मराठी पाऊल म्हणजे या जावली तालुक्याचा व्हिडिओ एडिटर अर्थातच सुयश धनावडे याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल आणि सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब आपल्या शुभहस्त्या सन्मान घेण्यात यावा. कारण की ज्या व्यक्तीनं संपूर्ण जावली तालुक्यातील खेळाडूंना एक सोशल मीडियावरती आणलं, प्रत्येकाला सोशल मीडियावरती आणलं आणि त्याचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप छान वाटतं जेव्हा सुयश व्हिडिओज बनवतो, त्या एडिट करतो, त्याच्यामधली कला आणि तुमची कला कधीच तुम्हाला उपाशी राहून देत नाही. या सुयशला आपल्या कलेच्या माध्यमातून आता मोठ्या मोठ्या ऑफर्सही येऊ लागल्यात आणि मराठी पाऊल आता डिजिटल व्हिडिओज एडिटिंगच्या माध्यमातून अगदी या महाराष्ट्रामध्ये गाजतंय. तो सुयश यांना कौतुक वाटतं सुयशचं. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणखीन एक सन्मान मी जरूर विनंती करेल, महेंद्र दादा आपले शुभ हस्ते. सुयश आहे, प्रत्येकाची इच्छा आहे तू 2 शब्द जरूर बोलावे. ये सुयश, 5 वर्ष पूर्ण झाली तुला आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यामधला प्रवास आणि आज जावली तालुक्यामध्ये डिजिटल सोशल मीडियावरती एक चांगलं नाव आणि चांगला सपोर्ट तुला भेटलाय. काय बोलशील सुयश या सगळ्या प्रवासाबद्दल? मन भरून आले सर, कारण खरं सांगायचं तर ना 2020 साली चालू केलं होतं. प्रतापदानं आमचे विहंग मंडळाचं हे काय म्हणतात फुटबॉल लीग होती, एक साधं चालू झालं होतं. म्हणजे काय माहीत नव्हतं कसं करायचं काय. लॉकडाऊनमध्ये शिकलो होतो, चालू केलं. नंतरनं आपली जावली प्रीमियर लीगचं भेटलं. जसं जसं पुढचं स्ट्रॅटर्जी कळायला लागली तसं जसं पुढं नेलं. पण माहीत नाही कसं झालं, कारण मी स्वतः आता माझे 2020चे डिझाईन बघतो किंवा ग्राफिक्स बघतो ना, तर त्या दिवशी पण अमरदाला बोललो मी की दादा आधीचा प्रवास आणि आत्ताच डिझाईनमध्ये प्रचंड फरक आहे. आणि खरं सांगायचं ना सर, तर अमरदादा असेल, प्रतापदादा असेल, खरं जर प्रतापदादाने मला इथे आणलं आहे त्याचे खूप आभार. आणि वैभवदाचं सांगितलं म्हणलं ना, तर सर मार्केट कसं करायचं हे मला फक्त वैभवदाने शिकवलं. म्हणजे काम क्वालिटी आहे तर ते एक मार्केटमध्ये कसं आणायचं ते फक्त वैभव शेटने कळवलं. थँक्यू वैभवदादा आणि अमरदा प्रतापदाचे धन्यवाद. आणि मी आत्ता इथं आहे ना हे मैत्री ग्रुपमुळे, बाकी काय नाही. माझं अस्तित्व फक्त मैत्री ग्रुप आहे, बाकी काय नाही. धन्यवाद. व्हिडिओ एडिटर किंवा व्हिडिओग्राफर हे क्लास लावून बनता येत नाही, ते रक्तात असावं लागतं. महेंद्र दादा, एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय.
असाच एक व्हिडिओ एडिटर आपल्यासोबत बसलेला आहे, जोडलेला आहे. अर्थातच कॅप्चर विथ प्रज्वल म्हणजे प्रज्वल 2222 जो आपण पाहिले तर अंकुश बाबा कदम यांचे जे सगळे व्हिडिओज आहे जो कॅप्चर करतो ते एडिट करतो त्याच्यामध्ये ही कला आहे आणि त्याचाही सन्मान व्हावा. हा सन्मान त्याचा नसून त्याच्या कलेचा आहे. म्हणून मी विनंती करेल प्रज्वल जाधव कॅप्चर विथ प्रज्वल याचा सन्मान महेंद्र दादा आपल्या शुभ हस्ते केला जाईल. येस दादा या. प्रज्वल खूप थँक्यू सो मच. तुझ्यामधली कला तुझ्या कलेचा हा सन्मान आहे आणि तुझी कला ही अशीच पुढे जावं कारण की या कलेच्या माध्यमातून या संपूर्ण जावली तालुक्याचा राहण्या वाघ अर्थातच आमचे अंकुश बाबा कदम साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रभर तुझ्या कलेच्या माध्यमातून व्हिडिओ एडिट्सच्या माध्यमातून पोहोचतात. म्हणून प्रज्वल कॅप्चर विथ प्रज्वलचा आम्ही सन्मान करतो. थँक्यू सो मच प्रज्वल. या सगळ्यांना विनंती करेल वैभव दादा या आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूयात. सगळ्या टीम मीटिंग थांबूयात. या सगळ्यांनी या या मागे जी चर्चा चालू आहे कटप्पा या कटप्पा टीम घेऊन या सगळी. दादा वैभव दादा या तुम्ही. ही गँग बँग या आपण पण पुढे या सगळ्यांनी या. बक्षीस समारंभाला लगेच सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी या वैभव शेठ आपणही व्यासपीठाच्या अगदी पुढे या. सर्वांना विनंती करेल या. महत्त्वाचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातो मित्रांनो. हा सन्मान करत असताना हा सन्मान ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल मी विनंती करेल मैत्री ग्रुप जावली या मैत्री ग्रुपचे आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय रवी दादा ताकदीनं तुमच्या पाठीवरच्या थापीनं खऱ्या अर्थानं आम्हाला वेगळी ताकद भेटते. तुम्ही आज आमच्या सोबत आहात. तुमची ताकद आज मैत्री ग्रुप जावली सोबत आहे. यासाठी आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. रांजणे गावचे आज नांगरेघरचे आज गुरुजी आहेत त्यांना 2 शब्द बोलायचे मी विनंती करेल. कुठे आहेत साहेब या. संपतजी सुर्वे साहेब या. साहेब मैत्री ग्रुप जावली आज मैत्री दिवस आहे. योगायोग खूप चांगला त्यामध्ये भरपूर काही या मित्रांनी शिकवलं. जगायचं कसं आई वडिलांनी शिकवलं. या टेन्शनमध्ये हसायचं कसं या मित्रांनी शिकवलं. गुरुजी तुमचं मनोगत आणि तुमच्या मनामधील 2 शब्द. आदरणीय व्यासपीठ माननीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली यांच्या संयुक्त विद्यमाने हा 3 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम झालेला आहे. योग्य नियोजन आणि सर्व खेळाडू एकमेकाच्या खिलाडू वृत्तीने खेळले. 3 दिवस मी हजर होतो आणि अतिशय आनंद वाटला. यापुढे असा खेळ होत राहावा आणि अंकुश बाबांनी हे जे सहकार्य केले मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ही सतत चालू राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. हे 2 मिनिटाचं मनोगत हे खूप महत्त्वाचं होतं.
बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करत असताना सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब, आज तुम्ही उपस्थित राहिलात. पाठीवरती तुमचा हात पडला की समालोचन क्षेत्रामधून एखाद्या राजकीय व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी भेटते. म्हणजे आज तब्बल 1 ते 2 वर्ष पूर्ण झाली. मैत्री ग्रुप जावलीच्याच ऑक्शनमधून तुमची नजर माझ्यावरती पडली. खाणीतून जसा हिरा काढावा तसा पत्त्यातून हुकमी एक्का काढावा तसा किरण मस्करला तुम्ही शोधला आणि एक मोठ्या व्यासपीठावरती, राजकीय व्यासपीठावरती भाषण करण्याची संधी दिली. याचा अर्थ असा की तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठं कसं करायचं आहे तुमच्याकडून आम्ही शिकलो. कारण की जो माणूस एकटा मोठा होतो तो यशस्वी कधीच होत नाही. जो इतरांना मोठं करत जातो तो नेहमी यशस्वी होतो. या मताचे आम्ही आहोत. आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब, आज मैत्री दिवस आहे. तुमची आणि आमचं नातं मैत्री दिनाच्या निमित्तानं आम्हाला नक्की आठवतं. आज मैत्री दिनाच्या निमित्तानं आणि मैत्री ग्रुप जावली आज संपूर्ण हे खेळाडू सगळे इकडे आहेत. तुमच्या मनामधल्या भावना आम्हाला जरूर जाणून घ्यायच्यात. मी विनंती करेल, एकदा जोरदार टाळी तुमच्याशी बोलतायत अंकुश बाबा कदम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. शूरवीरांची भूमी, कष्टकऱ्यांची भूमी म्हणून ज्या जावलीमधून आज या ठिकाणी तुमच्या जावलीचा भूमिपुत्र, सुपुत्र म्हणून या ठिकाणी पंखा बंद करा. या ठिकाणी मला वाटतं 3रा वर्धापन दिन आहे आपल्या मैत्री ग्रुपचा आणि मैत्री ग्रुपच्या या 3ऱ्या वर्धापना दिनानिमित्त इथं बसलेले माझे वडीलधारी सगळे असतील, मंचावर उपस्थित या मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय रविदादा असतील, आमच्या स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलजी गावडे असतील, नवी मुंबईचे युवकांचे आशास्थान मयूरजी धुमाळ साहेब असतील, जनार्दन मोरे साहेब असतील, या ठिकाणी शेलारदादा असतील, आमचे बंधू महादेवजी कदम असतील, आमचे शिवसेनेचे युवासेनेचे सन्माननीय शेलार साहेब असतील, सगळेच आमचे सुनील धनावडे, या सर्वच मान्यवरांच्या समोर आणि या मैत्री ग्रुपला 2 मोठे आवाज मिळालेत. ते आमचे दोन्ही बंधू, एक बंधू आहेत कुठे आहेत? बर, खरंच या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं आता मैत्री ग्रुपने एक सायकल मॅरेथॉन काढली पाहिजे. कारण या 3ऱ्या पर्वामध्ये मला वाटतं 100-150 तरी सायकल गेले असतील आणि खरोखरच एक स्तुत्य असा उपक्रम मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. आपण इकडे सगळे जीवनावश्यक वस्तू असतील, मिक्सर असतील, मला वाटतं शेगडी आहेत, इस्त्री आहेत आणि खेळाच्या पलीकडे जाऊन आम्ही फक्त खेळत नाही आहे तर आमच्या घरच्यांनाही आम्ही काहीतरी खेळतो आणि त्या खेळामधून आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला काहीतरी एक वेगळा संदेश द्यायचं काम मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं. आणि खरोखरच तुमच्या सगळ्यांना हा मैत्रीचा धागा, अहंकार, मीपणा आणि गर्व याच्या पलीकडं काय असेल तर ती फक्त मैत्रीच असते आणि त्या मैत्रीसाठी आपण सगळ्यांनी आजपर्यंत इथं हे व्रत ज्या पद्धतीने साधलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांनी प्रथम पारितोषिक मारलं त्या वैष्णवी 11चं मनापासून अभिनंदन करतो. द्वितीय पारितोषिक भैरवनाथ वॉरियर्स आणि तृतीय पारितोषिक श्री ब्रदर्स या आपल्या सगळ्याच बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नेहमी सांगतो, आजची जर का देशावरची परिस्थिती जर का कुठल्या आली आणीबाणी तर जावलीतल्या तरुणांनी एवढे फिट तरुण कुठंच नसतील आणि आमच्या जावलीचे तरुण हे नेहमी फिट राहतात आणि याचं उदाहरण आपण या सामन्यांच्या माध्यमातून, क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो. मला एकच सांगायचं आहे, क्रिकेट खेळत असताना
आपण सगळ्यांनी, मला वाटतंय आताच हे आपले यूट्यूबर सुयोग ना, सुयश, त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं. रविदादा, तुम्ही फक्त मैत्री ग्रुपच्या माध्यमातून क्रिकेट खेळत नाही, तर तुम्ही युवा उद्योजक सगळे करताय. आणि त्याला वाटलं पण नव्हतं की मी 5 वर्षापूर्वी हे सगळं चालू करेन आणि इतका चांगला यशस्वी टप्पा पार करेन. पण त्यांनी दोघांची नावं घेतली तुमची. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला खेळाबरोबर तिकडं आमचे वैभव शेठ उभे आहेत, त्यांचा मार्बलचा सगळ्यात मोठा साताऱ्यामधला व्यवसाय आहे. आणि फार अभिमान वाटतो की फक्त क्रिकेट न खेळता आम्ही व्यावसायिक होणार. आणि आत्ताच्या युगाचे खरे शिलेदार कोण असतील तर आपण व्यावसायिक होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी फक्त क्रिकेटच्या माध्यमातून आपण सगळेजण फिट राहू, पण आज खरी काळाची गरज आहे की अधिकारी आणि व्यावसायिक होणं. माझ्या बांधवांना तुम्हाला एकच विनंती आहे, पुढच्या वर्षी मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जावलीमधला सगळ्यात मोठा व्यवसाय सेमिनार घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि आपल्याच मातीतले जे हिरे आहेत ते शोधायचं काम आपण या ठिकाणी करू. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मला वाटतं प्रताप सर असतील, आमचे रवी कविराज, तिथं वैभवदादा, किरण असतील, सगळेच आमचे बंधू, शेलार अमरदादा असतील, मी तुमच्या सगळ्यांची, रविदादा असतील, सगळ्यांची नावं घेताना कधी कोणाचं नाव राहिलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्ही या नवी मुंबईला आणि जावली तालुक्याला, पश्चिम महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे की मैत्रीचा धागा इतका मजबूत असतो की तो काहीही करू शकतो. आणि तुमची मैत्री ही कायमस्वरूपी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की अशीच कायम राहावी. आपण सगळ्यांनी अशाच प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आपण घडवत राहू. आणि त्याच्याबरोबरच आज तुमचं मला वाटतं या 2-3 वर्ष आपण दऱ्याखोऱ्यातल्या आपल्या वरच्या सगळ्या गावांना वह्या वाटप असतील, पुस्तक वाटप असतील, ह्या आपण सगळ्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन करता. आणि खरंच समाजाची संवेदना जाणायचं काम तुम्ही सगळेजण करता. तुमच्यासारख्या हुतकरू आणि समाजाची संवेदना असणाऱ्या सगळ्या बांधवांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम मला वाटतं आपण पुढे असाच चालू ठेवा अशी विनंती करतो. धन्यवाद. मनापासून आभार. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. हॅलो चेक. 3 दिवस जो खेळ तुम्ही खेळलेला आहात, आता त्या खेळाची गुणगौरव करण्याची आता वेळ आलेली आहे. 3 दिवसाचा हा रणसंग्राम या ठिकाणी आता समाप्त होत आहे. आणि जो खेळ तुम्ही खेळलेला आहात त्या खेळाचे आता आपण गुणगौरव करत आहोत. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु नामांकन आता आलेली आहे, ती नामांकन आपण आता अनाउन्स करूया. आणि त्या खेळाडूंना विनंती आहे की याने आपल्या पुरस्काराचा आपण आता स्वीकार करा. प्रथमतः आपण पहिला पुरस्कार या स्पर्धेच्या वतीने प्रदान करत आहोत. पुरस्काराचं नाव आहे नवोदित खेळाडू. आणि या नवोदित खेळाडूला दिला जाईल मिक्सर, टी शर्ट आणि ट्रॅक सूट या गोष्टी आहेत आणि या प्रदान करत आहोत. आणि देण्यासाठी आता विनंती आहे सचिन दादा भिल्लारे यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय या नवोदित खेळाडूचं आपण कौतुक करावं. जो खेळाडू गावावरतून आला आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडून गेला, गावाचं नाव आहे सावली आणि खेळाडूचं नाव आहे ऋषभ गायकवाड. या स्पर्धेचा नवोदित खेळाडू ठरलाय. गावावरतून, सावली गावावरतून हा खेळाडू या मैदानापर्यंत आला आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली. खेळाडूचं नाव आहे ऋषभ गायकवाड, जो आहे सावलीचा. एकदा जोरदार टाळ्या. वयाच्या 17व्या वर्षी हा नवोदित खेळाडू पुरस्कार या खेळाडूने पटकावलाय आणि हा पुरस्कार चाललाय सावली गावाला. येस, मगाशीच तुझ्यासोबत चर्चा झाली. 17 वर्षाचं पहिल्यांदा तू या मैदानामध्ये खेळलास.
तुला माहिती नव्हतं रायझिंग स्टार पुरस्कार हा तुला भेटणार आहे, हे नावही तुला माहिती नव्हतं, तू रिलॅक्स होतात. मनामधल्या भावना काय आहेत? अचानक माझे नाव घेतलं, जरा आश्चर्य वाटलं, पण चांगली टुर्नामेंट केली म्हणून अपेक्षासुद्धा होतं की भेटेल मला, हे एवढा कॉन्फिडन्स होता. हे टुर्नामेंट मला एक चांगलं कॉन्फिडन्स दिलं की मी पुढच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा चांगलं खेळेन. या प्राईजनं तुला जो कॉन्फिडन्स भेटला तिथून क्रिकेटला प्रॅक्टिस करून अजून जावलीमधील एक नामांकित खेळाडू बनण्याकडे तुझं स्वप्न असेल का? आणि बाबांनी सांगितलं तसं उद्योग व्यवसाय करून क्रिकेटमध्येही नाव कमवण्याचं तुझं लक्ष असेल का? नक्कीच दोन्ही गोष्टी बॅलन्स असावी आयुष्यात, कारण की एक प्रोफेशन असावं आणि एक हॉबी असावी. हे तुला या वयामध्ये कळतंय आणि खरं तर ना हे बरं वाटलं. थँक्यू सो मच, तुझ्याशी बोलूनही छान वाटलं. थँक्यू सो मच. आता यानंतरचा पुरस्कार आहे तो आता आपण प्रदान करत आहोत. ग्रामीण सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार आपण या ठिकाणी आता प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती आहे सचिन दादा पवार आलेवाडी यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करावा. पुरस्काराचं नाव आहे ग्रामीण उत्कृष्ट खेळाडू. ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिला, संघाला गरज होती त्यांच्या बॅटमधून मोठे टोले आले आणि ते नाव आहे, पुरस्कार चाललाय सायगाव गावाला. खेळाडूचं नाव आहे नितीन कदम. ग्रामीण सर्वोत्कृष्ट खेळाडू, आपल्या जीवनामध्ये जिल्ह्याचं क्रिकेट खेळलं, लेदर बॉलचं क्रिकेट खेळलं, चिपळूण मध्ये जाऊनही क्रिकेट खेळलं, अशा खेळाडूला मिळतोय या स्पर्धेतला ग्रामीण सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4, 5 उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो याही वयामध्ये घेतले. एकदा जोरदार टाळ्या. इंडक्शन स्टो आपण त्यांना प्रदान करत आहोत. हे पारितोषिक आहे त्यांच्या या खेळाचं. या इकडे. वय 41 झालं. खोटं बोलायचं नाही. वय 41.2 ते 3. तू 41 वर्षाचा आहे. हा, ही फिटनेस कुठून? डेली प्रॅक्टिस. डेली प्रॅक्टिस. काय बोलशील आज? मनामधल्या भावना जाणून घ्यायचे फक्त तुझ्याकडून. काय बोलायचं, ही मैत्री बाकी काही नाही सर. सगळे मित्र माझे मैत्री ग्रुपचे सगळे खूप छान आहेत. मनाने तर विचारूच नका इतके छान आहेत. सगळे मळकेत, पण यांच्यात आमच्या बघितलं मी जळके कोणच नाहीत. त्याच्यामुळं आय लव्ह यू मैत्री ग्रुप. म्हणजे मित्र गरीब असला तरी चालेल, मित्र मळका असला तरी चालेल, मित्र व्यसनी असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा या मनाचा तू आहेस का? खरंय. अशी टोळी असली की डॉक्टरची गोळीची गरज नाही, अजिबात नाही. मजा आली. थँक्यू. लव्ह यू टू. थँक्यू. शेवट जाता आता प्रश्न, तो इंडक्शन स्टो मिळालाय त्याच्यावरती पहिल्यांदा काय शिजवाल हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ढीकभर मटन. श्रावण पाळतो? हा, खरंच पाळाय. आम्ही नाही पाळत. आम्ही रावण आहोत. पण पहिल्यांदा काय म्हणजे कोणाच्या हातामध्ये घरी जाऊन? ऑब्वियसली वाईफ. आणि पहिलं काय मतलब जिस चाय में उबाल ना हो वो चाय किस काम की, तेरे मैच में बबाल ना हो मैच किस काम की. म्हणजे चाय पहिल्यांदा काय? मला मुलगी आहे, 2 वर्ष 3 महिन्याची मुलगी आहे, तिच्या हातात देणार मी पहिल्यांदा. अरे वा, ती मुलगी नाहीये, ती लक्ष्मी आहे तुझ्या घरची. थँक्यू सो मच. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे तो आता आपण प्रदान करत आहोत शहरी सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि याही खेळाडूला दिला जाईल तो गिझर. आणि देण्यासाठी विनंती आहे महेंद्र झुनगरे सर यांना विनंती आहे. शिवस्वराज अकॅडमी यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय आपण हा पुरस्कार आपण प्रदान करावा. शिवस्वराज डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे महेंद्र झुनगरे सर जे दिवदिव गावचे आहेत त्यांच्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करूया. मित्रांनो, हा पुरस्कार चाललाय एनी केसेस ज्याच्या बॅटिंगचा टान्स आहे बेसबॉल सारखा. खेळाडू आहे डांगरेगर गावाचा करण सुर्वे ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट शहरी खेळाडू. करण सुर्वे. मगाशीच उल्लेख केला की पूर्ण मातीने भरलेला आहे. मित्र मळका असावं पण जळका नसावं. हे वाक्य तुझ्याकडे बघूनच लगेच समजलं. टाळ्या कुठे आहेत? बरं वाटलं तुझ्याकडे बघून आणि तुझा खेळही छान होता. काय अनुभव राहिला या स्पर्धेचा? काय बोलशील? अनुभव एक छोटासा. अनुभव म्हणजे मजा आली खेळायला.
आणि असं म्हणजे आमची टीम जिंकली, पण एकदम टीम गेम झाला म्हणून जिंकले मेन म्हणजे. आणि असं एक पण मॅच नाही झाली की कंटिन्यूस एकानं म्हणजे चांगला परफॉर्मन्स केला. पूर्ण जी 11-12 जण खेळत होते पूर्ण सगळ्यांचा परफॉर्मन्स झाला. कॅचेस असतील, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, सर्व ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स झाला म्हणून आम्ही 1 नंबर मारला. घरी गेल्यावर घरचे काय बोलतील हे बघितल्यानंतर की येस खूप चांगला खेळ केला, पुढची स्पर्धा कधी आहे आणि कोणाच्या हातामध्ये गेल्यानंतर कोणाला आनंदाने सांगशील बघ मला हे भेटलंय? घरी म्हणजे आम्ही इथे बॅचलरमध्ये राहतो, माझा भाऊ आणि मी गावाला पाठवून मम्मीकडे. अरे वा, थँक्यू सो मच. जेव्हा पोटाला भूक लागते ना तेव्हा आई आठवते, खिशात पैसा नसतो तेव्हा बाप आठवतो, आणि हे दोन आयुष्यामध्ये असणं आणि यांच्यासोबत आपली कहाणी सांगणारे मित्र असणं हे महत्त्वाचं असतं. जाऊयात पुढच्या पारितोषिकाकडे. पुढील पुरस्कार आहे आता उत्कृष्ट कर्णधार, आणि हा पुरस्कार देण्यासाठी सुहास बनगे विनंती आहे की आपल्या शुभाचे सर्वोत्कृष्ट कर्णधार या स्पर्धेचा हा पुरस्कार आपण प्रदान करावा, आणि तो मिक्सर आहे तो आता आपण प्रदान करणार आहोत. आणि पुरस्कार चाललाय बिवडी गावाला. खेळाडूचं नाव आहे बकासूर वैभव पवार. या सर्वोत्कृष्ट कर्णधार हा पुरस्कार चाललाय भिवडी गावाला. खेळाडूचं नाव आहे वैभव पवार. भैरवनाथ वॉरियर साठी चांगला संघनायकाची भूमिका त्यांनी बजावली, आणि आपण त्यांना हा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करतो. जोरदार टाळ्या वैभव पवार यांच्यासाठी. प्राइज बरोबर माणसाला गेलो, म्हणजे त्याला गरज आहे मिक्सरची, त्याच्याजवळ मिक्सर गेला. हा ते ढीक ग्रुप सांग बाबा, नाही सांगणार ढीक ग्रुप काय हे. ढीक ग्रुप कशा, कुठला ढीक आणि काय आहे ढीक ग्रुप? काय आहे तुमचं? डी नाही ढी ग, काय आहे ढीक ग्रुप? काही मित्र अचानक बनत जातात, तसंच एक मित्र आमचं म्हणला ढी ग्रुप, ज्यात संकेत गोळे असतील आमचे मेन अध्यक्ष थोडक्यात ते आमच्या ग्रुपचे. पिनू शेटेत मोहन आहेत, रतन आहे. बाबा ॲक्च्युली असा विषय आहे, आम्ही 17 जण कायम एकत्र आहे. सगळे एक नसं एक व्यावसायिक अटॅचमेंट आहे सगळ्यांचीच. संकेत शेटचं कंस्ट्रक्शन आहे, माझं मार्बलचं आहे, पिनू शेटचं कपड्याचं आहे, प्रत्येकाचं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसायला लागलो, त्यातून एक पार्ट्या चालू झाल्या. त्यात त्यांचं एक फार्म हाऊस आहे पिनू शेटचं करंजात, तिथं ते सुरुवात झाली फार्म हाऊसवर पार्ट्यांना. तिथं पुढं एक डी ग्रुपचा हे झालं, आणि आज आम्हाला जरा मिक्सरची गरजच होती. आणि आता खरं तर आम्हाला मिक्सर मिळाला, धन्यवाद प्रतापदादा, मी धन्यवाद म्हणेन. ढीग हे मटण खातात. आमच्याकडे काय बोलतात, 1 किलो मटण, 2 किलो मटण, हे असे बोलतात की ढीगभर मटण द्या, आम्ही ढीगभर मटण खाणार. मला हे माहिती आहे. थँक्यू सो मच. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. हां, आणि ह्या पुरस्काराचं सगळं श्रेय जातं अमरदादाला, कारण अमरदादाने एवढा चांगला प्लेअर आहे मोठा, पण त्यानं मला स्वतः प्रमोट केलं कॅप्टन म्हणून. तसंच आमचा अजिंक्य असेल, परत आमचा गवडीचा बब्या असेल, आमच्या सगळ्यांचा लाडका बब्या, त्या सगळ्यांचंच अख्ख्या संपूर्ण टीमचंच भैरवनाथ वॉरियरचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी मला एक नेतृत्व करण्याची संधी दिली. दादा, कॅप्टन सोबत टीममध्ये अजून एक वाईस कॅप्टन हवा आहे का? म्हणजे जेव्हा टीम प्रेशरमध्ये होती, तू आणि अमर सातत्याने बोलत होते आता काय करायचं, कोणाला गोलंदाजी करायची, हे कम्युनिकेशनमुळे कुठे टीम पुढे परफॉर्मन्स चांगला राहिला का? सगळ्या अडचणींचं एकच उत्तर आहे, अमर शेलार. मैदानात एकच उत्तर आहे फक्त. थँक्यू सो मच. ए मिक्सर राहिला, अरे पण तो लय महत्वाचा आहे. थँक्यू. पुढच्या प्राइजकडे जाऊया. यानंतरचा आता पुढील पुरस्कार आहे, आणि पुरस्कार आहे या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, म्हणजे या प्रीमियर लीगचा जॉन्टी रोड्स आता हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. आणि पुरस्कार आहे वॉटर फिल्टर, ही वस्तू आपण आता प्रदान करत आहोत, आणि देण्यासाठी विनंती आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. नामांकन आलेलं आहे. विलास तथा बनगे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. काळेश्वरी फायटर या टीमचे संघमालक आहेत, आणि युवा सेना जावली तालुका प्रमुख यांच्या शुभासे हा पुरस्कार विलास आपण या आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. आणि आता हा पुरस्कार चाललाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार चाललाय वखवडी गावाला. खेळाडूचं नाव आहे आयुष शेलार. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार वखवडी गावाला चाललाय आयुष शेलार. काय कॅच पकडले आयुष शेलारनं. स्टेटस ठेवायचा नसतो, स्टेटस बनायचा असतो. आयुष शेलारचा स्टेटस आज प्रत्येक जण ठेवणार. आणि वाव,
प्रताप दादा आपल्याकडून पण जे 1000 रुपयाचं प्राइज होतं तेही आम्ही आयुषला देणार आहोत. ₹1000 प्राइज तुझ्यासाठी. आयुष, फिटनेसचं मेन रिझन, कारण की जो तू डाईव्ह लगावली ती पूर्णपणे स्लाईड केली. आम्ही या स्लाईड करायला वॉटर पार्कला जातो, आम्ही इथे नाही स्लाईड करू शकत. आणि तुझी स्लाईड होती त्याच्यानंतर जॉन्टी रोड्स अचानक तोंडातून वाक्य आलं. फिटनेस काय राज? मी खो खो खेळायचो पहिलं, आता क्रिकेटमध्ये आलो आहे, त्यामुळे फिटनेस पहिल्यापासूनच आहे माझी. त्यामुळे आता आणि खो खोमध्ये डाईव्ह मारायचं, त्यामुळे डाईव्ह मारायला घाबरत नाही, काय वाटत नाही. कशी वाटली स्पर्धा? एन्जॉय केलंस आणि पुढच्या वर्षी वाट बघशील या स्पर्धेची? हो, खूप वाट बघणार पुढच्या वर्षी, आणि खूप मस्त आणि 1 नंबर स्पर्धा केली यांनी. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. आता यानंतरचा पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज, 3000 कॅश, त्याचबरोबर इस्त्री, गॉगल, मिक्सर या गोष्टी आता आपण प्रदान करणार आहोत. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी आता आपण विनंती करत आहोत. स्पर्धेतला पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा, ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे, वेळप्रसंगी बॅटिंगही चांगली केलेली आहे, अशा खेळाडूला हा पुरस्कार चाललाय. आणि आपण आता हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी विनंती करूया. विजय दादा सुर्वे यांना विनंती आहे, वैष्णवी 11चे संघमालक, की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार चाललेला आहे. कोणत्या गावाला? मित्रांनो, गावामध्ये महत्वाचा असतो कट्टा आणि गोलंदाजी करताना महत्वाचा असतो टप्पा. खेळाडूचं नाव आहे वाईटे गावचा कटप्पा. दीपक जांभळे ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा ज्याने चांगला टाकला टप्पा तो आहे कटप्पा. वाईटे गावाला चाललाय पुरस्कार. दीपक जांभळे उत्कृष्ट गोलंदाज. वाव, हा गॉगल घालावाच लागेल. नाही हा घालायला लागतं, नाही तर ते सगळं घेऊन जाणार मी. अजिबात नाही द्यायचे सगळी भर गाडीत. नाही, गॉगल घालायला लागतो. नाही, त्यालाच नाही, गॉगल घालायला लागतं. डोळा मारू नको, अजिबात नाही, गॉगल घालायला लागतो. नाव लुकिंग सो एलिगेंट. भाऊनी घातला गॉगल, सगळे झाले पागल. वाव, छान, एक नंबर. काय दिसतो यार, क्लास यार. इकडे आहे मी. येस कटप्पा. थांब 2 मिनिट. अरे बोलावं लागतं. येस, पण अरे माझ्याच जागी कोणी असतं तर मस्त बोलला असतात. का मी मुलगा आहे म्हणून बोलायचं नाही माझ्याशी? अरे तसं नाही. ऐका ना 2 मिनिटं. बाहुबलीला का मारलं आमच्या? कटप्पा हे नाव कसं वाटतं तुम्हाला? एन्जॉय म्हणजे आम्ही एन्जॉय करू दादा, बरं वाटतं? मैत्रीसाठी छान आहे. एक नंबर यार. आणि एन्जॉय केली दादा स्पर्धा? मस्त एन्जॉय झाली. किती वर्ष झालं तू या क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करतोयस दादा? जास्त करून खरं सांगायचं म्हणजे मी प्रॅक्टिस करत नाहीये. मी गावाला कामावरच असतो कंटिन्यू, प्रॅक्टिस नसते माझी. पण तो टप्पा भेटलाय तुला आणि ती पूर्णपणे डोळे बसलेत या खेळपट्टीवरती तुझे? हां, पूर्ण जजमेंट आहे, पूर्ण फुल जजमेंट. संगमाला कसे एन्जॉय केलास? फुल एन्जॉय केला संगमाला बरोबर. हात दुखतोय माझा. थँक्यू, बाय. कटप्पा. यानंतर आता आपण पुढील पुरस्काराकडे वळणार आहोत आणि पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज. हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत आणि पुरस्कार आहे 3000 कॅश, इस्त्री, गॉगल आणि मिक्सर अशा काही गोष्टी आपण आता या पुरस्काराच्या माध्यमातून प्रदान करणार आहोत. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आता आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती प्रवीण दादा शेलार, श्री डेव्हलपर्स यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. शेलार चॅलेंजर या टीमचे संघ मालक आहेत आणि तालुक्यातले एक सिनियर खेळाडू आहेत. त्यांच्या शुभस्य हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. एनी गेसेस पुरस्कार चाललाय कोणत्या गावाला? याही वयामध्ये या खेळाडूची चमक धमक अजिबात कमी झालेली नाहीये. नेहमी सांगतात की माझं वय बसत नाही. हा खेळ आता युवा खेळाडूंचा आहे.
तरी देखील या खेळाडूची चमक कमी होत नाही. वयाचे फक्त आकडे आहेत, बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा आहे. आणि याच मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ज्यांना जावलीचा कोहिनूर या पुरस्काराने सन्मानित केलं. गावची टीम एक गाव 11 मध्ये नाहीये, परंतु या सर्जापूर गावाचं नाव जावली मध्ये प्रसिद्ध. प्रीमियर लीग मध्ये 2 वेळा मालिकावीर किताब आला. खूप छान. ते बोलतात ना, हर घड़ी टाइटन नहीं बना करती, हर फूल गुलाब नहीं बना करता, चमकने वाली हर चीज़ सोना नहीं होती, हीरे के टुकड़े कभी हीरा नहीं बना करते, प्लेयर बहुत आए प्लेयर बहुत गए, हर कोई दत्ता मोहिते नहीं बना करते. बरं वाटलं यार दादा तुझ्याकडे बघून. काय तू सारखं बोलतो मी आता रिटायरमेंट घेणार, मी आता बस झालं, माझं वय नाही बस. मुद्दामून बोलतो ना तू हे सगळं. तसा प्रकार नाही आहे. ॲक्च्युली खेळतोय त्याचं कारण आहे फिटनेस राहतोय. फिटनेससाठी खेळतो आणि माझ्याबरोबर जे यंग पोरं खेळत आहेत ते खूप चांगले खेळतात. आज माझं बक्षीस मी जयेशवरती आहे स्टेजवर. जयेशला देतो, कारण जयेशने जी पहिल्या मॅचवरून सुरुवात केली बॅटिंगची, खूप बेस्ट बॅटिंग केली त्यांनी आणि तो डिझर्व करतो. आणि हा गेम खरंच तरुण पोरांचा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असू आणि माझ्या मालकासाठी मी चांगलं खेळलो पूर्ण टुर्नामेंट. विजय, हॅट्स ऑफ टू यू. असं मला कुणाला मिळणार नाही. साधा माणूस आहे आणि मैत्रीला जागणार आहे सर. आणि जास्त बोलत नाही. बाबांनी जे बोललं ते सगळ्यांनी आत्मसात करा आणि वागा, एवढंच बोलेन. थँक्यू. वाव, हे प्राईज तुला डेडिकेट केलंय. खरंच खूप या डेडिकेशनने तुझ्या खेळामध्ये आणखीन भर यावं यासाठी तुला हे डेडिकेशन केलंय. खऱ्या अर्थानं ते खेळाडू मोठे असतात जे आपली भेटलेलं प्राईज डेडिकेट करतात. त्यासाठी मोठं मन असावं लागतं. खेळाडू घडवण्याची कला अंगामध्ये असावी लागते. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आता या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार म्हणजे या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. 5000 कॅश, गॉगल, मिक्सर, गीझर या गोष्टी आता आपण प्रदान करणार आहोत. आणि या स्पर्धेचा राजा खेळाडू म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार आता आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. 3ऱ्या पर्वामध्ये केलाय चमकदार खेळ आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. परंतु हा पुरस्कार देण्यासाठी आता विनंती आपण करत आहोत. पिनू शेठ धनावडे यांना विनंती आहे की याने आपल्या शुभासे या खेळाडूचा गुणगौरव आपण करा आणि आपल्या शुभासे हा पुरस्कार. पिनू शेठ यांना विनंती आहे की याने आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. संघ मालक श्री ब्रदर्स यांच्या शुभासे मालिकावीराचा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. 5000 कॅश, गॉगल, मिक्सर, गीझर या गोष्टी आता आपण प्रदान करत आहोत. भेटवस्तू आहेत तब्बल 3 आणि 5000चं कॅश प्राइज आहे मालिकावीरासाठी. आणि या स्पर्धेतला राजा खेळाडू ठरलाय. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली, बॅटिंग चांगली केली. एनी गेसेस? या स्पर्धेचा मालिकावीराचा किताब चाललाय. डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं गाव म्हणजे वागदर आणि त्या वागदर गावचा अमर शेलार ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. अमर शेलार जबरदस्त बॅटिंग गोलंदाजी केली. मालिकावीराचा पुरस्कार चाललाय वागदर गावाला. खेळाडूचं नाव आहे अमर शेलार. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अमर शेलार यांच्यासाठी. आय एम शॉक. मी शॉक झालो. म्हणजे अमर शेलार ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, बॅटिंग राहिली. हल्ली खेळामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जी प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर भेटला. त्यानंतर थोडासा खेळ तुझा खालीवर झाला, आम्हीही बघितलं. पुन्हा एक मोठा कमबॅक झालाय तुझा. काय प्रॅक्टिस आणि तू ज्या पद्धतीने फिटनेस ठेवली आता स्वतःची. आधी अमर कदम अगदी गोलूमोलू होता, ते फिटनेसमध्ये दिसतोय. काय फिटनेसचं संपूर्ण रहस्य आणि सध्या फिटनेसच्या मागे जास्त लक्ष देतोयस का? फिटनेस असणं आपल्या आयुष्यात खूप गरजेचं आहे. आणि घरामध्ये आपण समजा करता पुरुष आहे तर आपल्याला फिट राहणं गरजेचं आहे, तर घर फिट राहील आणि घर व्यवस्थित चालेल. फिटनेसचं रहस्य असं आहे म्हणजे की लॉकडाऊननंतर प्रतापदादाशी सहवास आला. त्यानंतर प्रतापदादा बोललं की फिटनेस, आणि त्या निमित्तानं विहंग क्रीडा मंडळामध्ये जॉईन झालो आणि मग रोज फिटनेसची सवय लागली. आता असा एकही दिवस जात नाही, कुठेही कामासाठी जायचं असलं तरी अर्धा 1 तास फिटनेससाठी वेळ काढतो आणि त्याप्रमाणे चालू आहे सगळं. कसा प्रवास राहिला तुझ्या टीममधून, भैरवनाथ वॉरियर्स या टीममधून ज्या पद्धतीने तुझा खेळ राहिला, अपयश यश यामध्ये तुम्ही अडकून राहिले, त्यानंतर एक चांगली मॅच तुमची बघायला भेटली. कसा टीमचा प्रवास राहिला तुमचा? टीमचा प्रवास एकदम छान होता. ऑक्शनच्या वेळी मी जे खेळाडू प्रॅक्टिसमध्ये असतात किंवा जे खेळाडू खेळताना पूर्ण आपलं
पूर्ण मॅचमध्ये देतात, टाईमपास नाही करत. अशा खेळाडूंची निवड केली होती की जे 14च्या 14 खेळाडू आहेत, पूर्ण लक्ष देऊन खेळतील. आणि असे खेळाडू निवडलेले, त्यांचा सपोर्ट खूप होता, सगळेजण एकजुटीने खेळत होते, टीमवर्क होत होता आणि त्यानुसार आम्ही चांगले खेळलो. फायनलला आमची क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यामुळे आमचा सामना हातातून गेला. म्हणजे आम्ही खराब खेळलो नाही, आम्ही चांगलेच खेळलो, फक्त 1-2 चुका केल्या, त्याच्यामुळे आमच्याकडून फायनलचा सामना गेला. म्हणजे आम्ही हारलो नाही, आम्ही कमी पडलो असं जरूर बोलू शकतो. आणि एक महत्त्वाचा आज मैत्री दिवस आहे. मैत्री ग्रुप जावलीनं अमर कदम पुढे आला, अमर शेलार पुढे आला मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून, आम्हालाही कळालं. आणि तू स्वतःहून अगदी कॉलर टाईट करून सांगतो, होय मैत्री ग्रुप जावलीने अमर शेलारला पुढे आणलं, मोठं केलं. आज मैत्री दिवस आहे, काय बोलशील? सर्वात प्रथम मी सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. मी बऱ्यापैकी आयुष्यामध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये प्रवास केला, त्यानंतर मी विसरून गेलो होतो हे सर्व क्रिकेट वगैरे, पण मैत्री ग्रुप बनला आणि त्यानंतर मी थोडासा वेळ काढायला लागलो या गोष्टींसाठी. आणि मैत्री ग्रुपच्या माध्यमातून मला संधी मिळत गेली आणि मी माझा 100% देण्याचा प्रयत्न केला. कामधंदा बघून मी हे सगळ्या गोष्टी करतो, त्यामधून चांगलं होत गेलं. त्यासाठी मैत्री ग्रुपचं खूप खूप आभार. मैत्री ग्रुपमुळेच जे काय आहे ते क्रिकेट क्षेत्रामध्ये माझं नाव आता आहे. थँक्यू सो मच. आणि हा आहे मालिकावीर यंदाच्या वर्षीचा. थँक्यू. पुढच्या बक्षिसाकडे आपण जाऊयात. आता शेवटची 3 पारितोषिक आहेत, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक. आणि आता हा तृतीय क्रमांक आहे तो आता आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकावरती ज्या टीमने नाव कोरलेलं आहे त्या टीमला 14 कूलर, 14 इस्त्री आणि 14 मिक्सर दिले जातील. आणि देण्यासाठी विलासदादा भनगे आणि महेंद्र झुनगरे सर यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि आता हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. तृतीय क्रमांकाला पुरस्कार आहे 14 कूलर, 14 इस्त्री, 14 मिक्सर आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी. आणि संघाचे नाव आहे श्री ब्रदर्स. या संघाला चालला आहे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक 3चा तृतीय क्रमांकाचा मान चाललाय श्री ब्रदर्स करंजे या गावाला. आणि संघाचे नाव आहे श्री ब्रदर्स. संघ मालक आहेत विकास दादा धनावडे यांच्या मालकीच्या संघाने मारलेली आहे बाजी. ज्यांच्या व्यवसायाचं नाव होतं या संघाला, ज्यांचा व्यवसाय आहे मेढ्या येथे, ते पिनू शेठ आणि त्या व्यवसायाचं नाव आहे श्री ब्रदर्स. आणि त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि तृतीय क्रमांकाची बाजी मारली. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या श्री ब्रदर्स साठी. या स्पर्धेचा तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर आपण प्रदान करत आहोत 14 कूलर, 14 इस्त्री आणि 14 मिक्सर. प्रत्येक खेळाडूला या 3 भेटवस्तू मिळणार आहेत. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या या सर्व खेळाडूंसाठी. चांगला खेळ श्री ब्रदर्स 11ने केला मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत, अंतिम 3 पर्यंत पोहोचलेला हा संघ आहे. आणि त्या संघाला आपण प्रदान करत आहोत या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा हा मान. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत श्री ब्रदर्स पिनू शेठ यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या संघाने मारली बाजी. संघ मालक खास गावावरतून आले आणि खऱ्या अर्थाने पिनू शेठ तुमचे 2 शब्द आम्हाला ऐकायला आवडतील. पहिल्या दिवसापासून तुम्ही आलात, ऑक्शनला तुम्ही आला होता, गावावरतून जे संघ मालक आले त्याच्यामुळे तुमचंही नाव जोडलं पाहिजे. तुम्हाला आम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळताना पाहिलं नाही, परंतु एक संघ मालक म्हणून आम्ही तुम्हाला पाहिलं. आज श्री ब्रदर्स हा तुमचा व्यवसाय आहे ना, त्या व्यवसायाच्या नावाचा डंका आज मैदानाच्या आतमध्ये वाजलाय, कारण पोरांनी खेळ चांगला केलाय. कशा भावना आहेत? खरं तर सर्वप्रथम मैत्री ग्रुपचं आभार मानतो की त्यांनी मला आणि आमच्या संघाला इथं खेळायची संधी दिली किंवा टीम घ्यायची मला संधी दिली. काय होतंय, ह्या मैत्री ग्रुपचं खरंच खूप सपोर्ट होतोय व्यवसायाच्या साठी. ही लोक इथं मुंबईत असली तरी ती माझ्याकडे गावी येतात खरेदीला, तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मैत्री ग्रुपचे परत एकदा मनापासून आभार. असाच उद्योजकांना ते सपोर्ट करत राहिले तर माझ्यासारखे बरीच लोक अजून तयार आहेत मागं ती उभी राहायला.
एकदा जोरदार टाळ्या. आणि निश्चित मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि अशीच आपली माणसं मोठी झाली पाहिजेत आणि यासाठी आपण नेहमी कार्यरत असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे, या त्यांच्या भावना होत्या. आणि आता वळणार आहोत मित्रांनो, या स्पर्धेचा हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे आणि पुरस्कारामध्ये 14 सायकल, 14 इस्त्री आणि 14 ब्रँडेड टी शर्ट या गोष्टी आता आपण प्रदान करणार आहोत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आता आपण विनंती करूया श्री डेव्हलपर तामजाईनगर सातारा. आता विनंती आपण करूया शेलार चॅलेंजर या टीमचे संघ मालक आणि एक सिनियर खेळाडू वकवडी गावचे आपण विनंती करूया यानंतर प्रवीण दादा शेलार यांना की आपल्या शुभासे हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करावा. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय केळगर गावचं जे ग्रामदैवत आहे श्री भैरवनाथ, त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. गतवर्षी या टीमने चॅम्पियन पदक पटकवलं, परंतु यावर्षी उपविजेता पदक पटकवलंय. संघ मालकांचं नाव आहे राजू दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ भैरवनाथ वॉरियर्स केळगर या टीमला चाललाय. एकदा जोरदार टाळ्या भैरवनाथ वॉरियर्स या टीमसाठी. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 उपविजेता संघ आहे. संघाचं नाव आहे भैरवनाथ वॉरियर. संघ मालक आहेत राजू दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि या संघाने मारलेली आहे बाजी. पुरस्कार आहे 14 सायकल, 14 इस्त्री आणि 14 ब्रँडेड टी शर्ट आपण या टीमला प्रदान करणार आहोत. प्रत्येक खेळाडूला 3 भेटवस्तू मिळतात. त्याच्यामध्ये एक सायकल आहे, 14 इस्त्री आहे आणि 14 ब्रँडेड टी शर्ट आहेत. या गोष्टी आपण आता प्रदान करत आहोत या सर्व खेळाडूंना. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. आपण या खेळाडूंना हे पुरस्कार प्रदान करत आहोत. प्रत्येक खेळाडूला 3 भेटवस्तू मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आहेत 14 सायकल, 14 इस्त्री आणि 14 ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. संघाचं नाव आहे भैरवनाथ वॉरियर. संघ मालक आहेत राजू दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आणि संघाने पटकावलाय उपविजेत्या क्रमांकाचा हा मान. आता यानंतर आपण या स्पर्धेचा आता चॅम्पियन पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. आता यानंतर आता आपण वळणार आहोत अंतिम पुरस्कार देण्यासाठी. या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. प्रथम पुरस्कार आहे 30,000 आणि चषक आहे. त्याचबरोबर 14 सायकल, 14 बोट कंपनी स्मार्ट वॉच, 14 शूज आणि 14 इस्त्री. म्हणजे प्रत्येक खेळाडूला या 4 भेटवस्तू मिळणार आहेत. आणि आता हा पुरस्कार या ठिकाणी आता आपण प्रदान करत आहोत. आणि हा पुरस्कार देण्यासाठी अल्पावधीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उमटवणारे कृती प्रणव व्यक्तिमत्व, विकासाचं नवीन ध्येय म्हणून आपण ज्यांच्याकडे आधाराने पाहतो, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांना विनंती करूया, ज्यांनी ही स्पर्धा याही वर्षी पुरस्कृत केलेली आहे. त्यांच्या शुभासे आता चॅम्पियन पुरस्कार आपण देणार आहोत. आणि संघाला विनंती करूया, संघ मालक आहेत विजय दादा सुर्वे यांच्या कन्येच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. संघाचं नाव आहे वैष्णवी 11 डांगरेघर. या 14 सायकल, 14 बोट कंपनीच्या स्मार्ट वॉच, 14 शूज, 14 इस्त्री, 30,000 चषक या ठिकाणी स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय अंकुश बाबा कदम आणि समस्त व्यासपीठ उपस्थित आहे. आणि त्यांच्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. संघाचं नाव आहे वैष्णवी 11.
त्याचबरोबर अंतिम सामना सामनावीर आणि विजेता आपण जाऊ नका, आपण थांबा, आपला सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो विजेता टीमचा बाबा आपण सन्मान करावा, कारण ज्या प्रकारे हा संघ चॅम्पियन झाला आणि त्या संघाचे संघ मालक आहे डांगरेकर गावचे विजेता सुर्वे, आपला सन्मान राहिलेला आहे, कारण तो सन्मान ज्यावेळेस आपण व्यासपीठावरती येणार होता, कारण आपला संघ चॅम्पियन आहे. खऱ्या अर्थानं ज्यांनी घरून पोहे चहा या सर्व काही गोष्टी संघापर्यंत पुरवल्या, असं व्यक्तिमत्व, असं संघ मालक, एक खेळाडू म्हणून आम्ही त्यांना पाहत आलो. 40+ खेळाडू आहेत डांगरेकर गावचे विजय दादा सुर्वे यांचा सन्मान स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या शुभास आपण करत आहोत आणि संघाचं नाव होतं वैष्णवी 11 डांगरेकर. पण त्याचबरोबर संघ मालकांच्या वतीने अमर धनावडे आपल्याला 101 रुपयाचं पारितोषिक आहे, तेही आपण स्वीकारावं आणि विजेत्यांना विनंती आहे की ते आपण प्रदान करावं. त्याचबरोबर अंतिम सामनावीर दीपक जांभळे, आपला पुरस्कार राहिलेला आपण या, हा शेवटचा पुरस्कार असलेल्या स्पर्धेचा दीपक जांभळे अंतिम सामनावीर आपल्याला आहे आणि ते आपण स्वीकारा अशी विनंती आहे. आणि अंकुश बाबा कदम यांना विनंती आहे की बाबा आपण या खेळाडूचं पुन्हा एकदा कौतुक करावं, कारण अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार चाललेला आहे दीपक जांभळे यांना. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होत आहे. पॉवर चेक मित्रांनो बॅट हरवलेली आहे, जर कुणाकडे आली असेल तर ती आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मित्रांनो आणून द्यावी अशी या ठिकाणी आपण विनंती करूया. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावली सर्व सदस्य यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या अशी विनंती आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 3 दिवसाची स्पर्धा संपन्न झाली. तिसरं पर्व या स्पर्धेचं होतं. आयोजन समितीमध्ये घेतलेली मेहनत, प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आपण आभार मानूया. ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं आणि चांगलं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचंच या ठिकाणी आपण आभार मानलं पाहिजे, कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं तर आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्या सर्व दात्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया. आणि पर्व क्रमांक 3चं या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजन संपन्न झालं. सर्व मैत्री ग्रुप जावली सदस्य आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपल्याला या अगोदर अनाउन्स केलेला आहे मित्रांनो, आपण काही आठवणी जपत आहोत आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या सोबत आणि संपूर्ण संघ मालक मान्यवरांच्या सोबत आपण ही आठवणी जपत आहोत आणि त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी यावं. या पर्व क्रमांक 3च्या आपण आठवणी जपत आहोत. समोर चॅम्पियन संघ आहे वैष्णवी 11 आणि मुख्य व्यासपीठावरती आपण ज्यांच्या सोबत सर्वजण उभे आहोत, ज्यांनी ही स्पर्धा याही वर्षी पुरस्कृत केली. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय अंकुश बाबा कदम आणि संघ मालक, त्याचबरोबर मान्यवर आणि मैत्री ग्रुप जावलीचे सर्व सदस्य यांच्या आपण काही आठवणी जपत आहोत. या स्पर्धेच्या पर्व क्रमांक 3 थाटामाटामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं. क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचं या स्पर्धेशी जोडले गेलेल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल ना तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि पर्व क्रमांक 3 या ठिकाणी यशस्वीरित्या संपलं जाहीर करूया. परंतु मित्रांनो सायकलची सेटिंग केलेली नाहीये, त्यामुळे तिला हाताळताना थोडंसं काळजीपूर्वक हाताळा असं आयोजन समितीने सांगितलेलं आहे. कुणाला